हातकणंगले येथील निसर्ग बारसमोर कृष्णा रामचंद्र खोत यांचा खून करण्याच्या उद्देशाने येडक्याने त्यांच्या डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस यांनी संशयित आरोपी विकी उर्फ रोहित घोरपडे, प्रकाश गोविंद आडके व अमित वसंत वाघमारे या तिघांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती। त्यांना वडगाव येथील माननीय प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने 10 डिसेंबर 2025 रोजी तिघा संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपींपैकी प्रकाश गोविंद आडके व अमित वसंत वाघमारे यांच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर येथे आरोपींचा जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील ॲडव्होकेट बांदार यांनी आरोपी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडून त्यांचे युक्तिवाद नमूद आरोपींच्या हातात गुन्हा घडतेसमय कोणतेही शस्त्र नसल्याबाबत, गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींची उपस्थिती नसल्याबाबत तसेच फिर्यादी व आरोपी यांचे दरम्यान इतर कोणतेही पूर्ववैमनस्य नसल्याबाबतचे मुद्दे न्यायालयास पटवून दिले। सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला ठोस व भक्कम युक्तिवाद मान्य करून जिल्हा येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री D.V. कश्यपसो यांनी अवघ्या 14 दिवसातच खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यातून आरोपींना योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले। सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंडारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाफ, परवेज मुजावर, साहिल शेख, सुवर्णा जाधव, मुजम्मिल मुजावर, जिज्ञासा तमायचे कोलार यांनी मदतनीस म्हणून